Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या पालखीचे भोई होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी येऊ नये. प्रकाश आंबेडकरांनी या तीनही पक्षाच्या पालखीचे भोई होण्यासाठी येऊ नये. पाठीत खंजीर खुपसल्याची पोस्ट कालपासून व्हायरल होती आणि प्रकाश आंबेडकर यांनी ती पोस्ट टाकली. त्यांचा रोख एकदम क्लिअर आहे की त्यांनी संजय राऊत यांचं त्यामध्ये नाव घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये कोणती ॲम्बिग्युटी नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नक्की कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि पडद्यामागे काय चाललं आहे. आपल्यासोबत सुषमा अंधारे त्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स झाल्याचं मला आठवतं आहे. बाळासाहेब आंबेडकर होते, त्यानंतर उद्धव ठाकरे होते आणि आता वंचित आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आलेली आहेत. नव्याने निवडणुका लढायचं एक नवी तयारी होती आणि आता हे नक्की कोणत्या वळणावर आलं सगळं? नाही, आम्ही त्याच वळणावर थांबलेलो आहोत जिथून आम्ही प्रवास सुरू केला होता. फक्त वळण बदलायची तयारी आमच्या मित्रवर्यांनी केली आहे का अशी फक्त शंका येते. अर्थात त्यांनी ते वळण बदलू नये आणि त्यांनी सहप्रवासी म्हणून एकत्र प्रवास करावा असं आम्हाला मनापासून वाटतंय. त्या ट्विटमध्ये काही महत्त्वाचे उल्लेख आहेत की बैठकींना न बोलवण्यापासून, म्हणजे आरोप त्यांनी याच्या आधी केलेच होते, पण पहिल्यांदाच असं झालं की त्यांनी संजय राऊत यांना टार्गेट केलं. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतचे डायलॉग होत नव्हते किंवा आणखी काही वेगळी कारणे यामध्ये आहेत का? सन्माननीय संजय राऊत साहेब हे शिवसेनेचं चिलखत आहे. सन्माननीय संजय राऊत साहेबांची अहमियत हे शिवसैनिकांना माहिती आहे की ते आमच्यासाठी काय आहेत. कारण कुठल्याच पक्षात संजय राऊत इतक्या सहजासहजी तयार होत नाहीत की जे प्रसंगी पक्षासाठी कारावासही पत्करण्याची तयारी ठेवतात. त्यामुळे सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या निष्ठेबद्दल आणि पक्षवाढीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नाबद्दल कुणीही शंका घेऊ नये, हा एक भाग. दुसरं असं की युती धर्म पाळला पाहिजे सगळ्यांनी. प्रबोधनकारांच्या जयंतीला युती झाली, त्याच्यानंतर 2च दिवसात प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आलं, कोण संजय राऊत, मी ओळखत नाही. मी म्हटलं की संजय राऊत साहेब आमच्यासाठी चिलखत आहे. शिवसेनेत त्यांचं एक महत्त्वाचं स्थान आहे. सन्मान्य पक्षप्रमुखांचे ते मित्र आणि अत्यंत विश्वासू शिलेदार आहेत. आणि कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही. ज्या संजय राऊत साहेबांची युतीमध्ये आघाडीची महत्त्वाची भूमिका होती त्यांच्याबद्दल असं बोलावं हे काही अनेकांना रुचलेलं नाही. तरीसुद्धा आमचा मैत्रीचा हात आम्ही ठेवला. आम्ही वारंवार त्यांना बैठकांची निमंत्रणं दिली. अगदी इंडिया आघाडीच्या बैठकांची निमंत्रणं मिळाल्यावरही त्यांच्याकडून म्हणणं आलं की आम्हाला अशा प्रकारचं निमंत्रणच आलं नाही. एकीकडे त्यांची भूमिका होती की आम्हाला जर निमंत्रण द्यायचं असेल तर ते राहुल गांधी किंवा पवारसाहेब किंवा उद्धवसाहेब या तिघांच्या सहीने एकत्रित पत्र मला निमंत्रणाचं मिळालं पाहिजे. पण दुसरीकडे त्यांच्याकडून ज्या वेळेला बैठकीला कोणाला पाठवलं गेलं त्यावेळेला मात्र ती 3ऱ्या-4थ्या फळीतली लोकं पाठवली गेली. हा एका अर्थाने युतीतल्या त्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा अवमान आहे की तुम्ही जाणती, निर्णयक्षम आणि निर्णय घेऊ शकणारी अशी माणसं त्या बैठकीला असणं अपेक्षित आहे किंवा अगदी त्यांनीच स्वतः त्या बैठकीला असणं अपेक्षित आहे, पण त्या बैठकीला स्वतः हजर राहिले नाही. दुसरी गोष्ट. तिसरं असं की जागा वाटपाचा फॉर्म्युला हा अनेक वेळा त्यांच्याकडे मागितला गेला आणि जागा मागितल्या गेल्या, परंतु त्या जागांचं काही झालं नाही. 4 जागा आपण देऊ केल्या होत्या, 4च्या 5 जागा केल्या. मला असं वाटतं की 5 जागा हा अत्यंत सन्मानजनक प्रस्ताव आहे. हा सन्मानजनक प्रस्ताव त्यांनी नाकारण्याचं काही कारणच नाही. कारण एकीकडे महायुतीमध्ये असणारे जे अनेक घटक पक्ष आहेत त्यांना भाजपा अक्षरशः वापरून घेते. आपण बघितलं असेल की ज्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत सन्माननीय अजितदादा, ते सुद्धा म्हणजे आता किती आहेत बरं, अजितदादांना जागा किती दिल्या महायुतीने, तर माझ्या माहितीप्रमाणे 4 किंवा म्हणजे 5 जागा जरी असतील तरी दादांनी सुद्धा, कारण 1980 नंतरचं जे राजकारण आहे ते राजकारण युतींचं राजकारण झालेलं आहे. भारतीय राजकारणाचं हे एक व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे की 80 नंतर कुठल्याही पक्षाला स्वतंत्रपणे लढता येणार नाही अशी परिस्थिती तयार झाली. 2014 नंतर हा ट्रेंड बदलला ना? नाही, एक लक्षात घ्या, 70 वर्ष सत्तेत असणारी काँग्रेस, ज्यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य होतं,
अशी काँग्रेससुद्धा वेगवेगळ्या पक्षांशी युती करायची म्हणते. 400 पारची भाषा करणारी भाजपा एक आमदार नसणाऱ्या पक्षाला सुद्धा दिल्लीत बोलावून त्यांच्याशी युती करायची भाषा करते. त्यांना सुद्धा वाटतं की नाही नाही, शिंदे येऊन पण भागत नाही, दादा येऊन पण भागत नाही, तर आपल्याला अजून काही भले इंजिनं बिघडलेली असतील पण आपण ती सोबत घेतली पाहिजेत असं वाटतं त्यांना. म्हणजेच काय की युतीच्या राजकारणाला पर्याय नाही. जर असं सगळं असेल तर आमची परत एकदा त्यांना एक कळकळीचं अपील असेल की वंचित बहुजन आघाडी एकट्याच्या बलबुत्यावर लढणार म्हणजे काय, म्हणजे मग भाजपा काँग्रेस यांच्याही पेक्षा ताकद मोठी आहे किंवा त्यांना युतीचं राजकारण परवडतं आणि यांना युतीचं राजकारण परवडत नाही असं काही आहे का. सगळ्याच गोष्टींचा उलट मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी 5 जागा लढणं, 5 मधल्या आपण असं गृहीत धरू की फार आपण हायपोथेटिकल विचार करताना बरे 5 मधल्या 3 तर जागा निवडून येतील. जर 3 खासदार जर आज वंचित बहुजन आघाडीचे जर गेले पार्लमेंटमध्ये तर 3 खासदार जाणं म्हणजे 30 आमदारांची तयारी करणं आहे ना. खातं उघडतं ना. ती 30 आमदारांची तयारी का होऊ नये. मुद्दा हा आहे, सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की जागा वाटप अजून तिकडेच फायनलाइज होत नाहीत. 10 ते 15 जागांचा महाविकास आघाडीत त्यांचाच डिस्प्यूट सुरू आहे. तो काँग्रेस, काही जागा काँग्रेस राष्ट्रवादी असा डिस्प्यूट आहे, काही ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असा डिस्प्यूट आहे. जोपर्यंत तो सॉर्ट आउट नाही होते तोपर्यंत मी माझा त्यांना जो काही या सगळ्या संदर्भातल्या जागांचा फॉर्म्युला आहे तो का द्यावा हा त्यांचा मूळ प्रश्न होता. तिथून सुरुवात झालेली ही सगळी चर्चा आता इथपर्यंत येते की संजय राऊत हे खोटं बोलत आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी साहेबांमुळे युती तुटली ही जी वाक्य आहेत ना ही भाजपची वाक्य आहेत. हे म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या तोंडात भाजपची वाक्य आहेत असं नाही, ही लाईनच भाजपची आहे. काहीही झालं की सन्मान्य संजय राऊत साहेबांवर बिल फाडायचं ही भाजपची लाईन आहे. बघा तुम्ही भाजपचा कुठलाही नेता त्या शिवसेनेत हे झालं संजय राऊतमुळे झालं, काय केलं संजय राऊतांनी केलं. बरं भाजपची हीच लाईन गद्दार गँगमधले बोलघेवडे सुद्धा हीच लाईन चालवत होते आणि ही लाईन प्रकाश आंबेडकरांनी चालवावी हे दुर्दैवी आहे एवढंच मी म्हणेन. अजून एक गोष्ट मी याच्यात सांगायचा प्रयत्न करेन की बाबा 5 मधले 3 खासदार म्हणजे किमान तुमचे 30 आमदार होतात. या सगळ्या लोकांना सत्तेमध्ये जाण्याचा एक मार्ग 2019ला ते शक्य झालं नाही. बरं आम्ही जागा पाडू, ठीक आहे, त्यांनी स्वतंत्र लढावं का तो त्यांचा कॉल आहे. आम्ही आमच्याकडून मैत्रीचा हात पुढे केला आहे, तो आजही आहे, तो अजूनही आहे. अजूनही आमचा हात मैत्रीचा तसाच आहे. आमच्याकडून कुठलेही फोटो ट्विट केले जात नाहीत, आमच्याकडून कुठलीही अवास्तव भाषा केली जात नाही, कुणावरही टीका टिप्पणी दोषारोपण केलं जात नाही. ओके, पण असं सगळं असतानासुद्धा तो मैत्रीचा हात आम्ही शाबूत ठेवलेला असतानाही आधी त्यांची वाक्य किती कॉन्ट्राडिक्टरी आहेत बघा. युती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण संजय राऊत मी ओळखत नाही. नंतर आमची युती फक्त शिवसेनेशी झाली आहे, आम्हाला काँग्रेसशी घेणं देणं नाही. पण आमची युती शिवसेनेशी झाली आहे म्हणताना मुंबईच्या सभेत शिवसेनेच्याच नेत्याला निमंत्रण नाही, काँग्रेसला निमंत्रण. बरं युती शिवसेनेशी झाली, काँग्रेसवर आमचा विश्वास नाही आणि तेच असं सांगतात की आम्ही काँग्रेसच्या 7 ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. बरं काँग्रेसच्या तुम्ही 7 जागांवर पाठिंबा देत आहे, पण मग मुद्दा हा आहे की चळवळ कुठली आहे. चळवळ फुले शाहू आंबेडकरांची आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार काय आहे. वंचित शोषित पीडित दबलेल्या पिचलेल्या विनमुख असणाऱ्या सत्ता विनमुख असणाऱ्या लोकांना सत्तेपर्यंत नेऊन पोचवणे. वंचित पीडित शोषित दबलेले पिचलेले कुठून उभे राहत आहेत, राखीव जागांमधून. अमरावतीला राखीवचा उमेदवार उभा राहतोय जो अत्यंत शोषित वर्गातनं येतोय. अमरावतीच्या जागेवर पाठिंबा नाही आणि नागपूरच्या जागेवर पाठिंबा, हे लॉजिक मला काही कळलं नाही. आणि मी आपल्याला सांगते बरं का, मी आत्ता सक्रिय राजकारणात आहे, पण 2019ला मी राजकारणात नव्हते. आपल्याला कदाचित माहिती नसेल, वंचित बहुजन आघाडीसोबत काम करायचं हा प्रस्ताव मी स्वतः दिलेला होता. मग काय झालं त्याचं काय माहीत नाही कुठे माशी शिंकली, काय झालं. उलट त्यांनी तसंच स्टेटमेंट केलं जे संजय राऊत साहेबांच्याबद्दल स्टेटमेंट केलं, ते स्टेटमेंट त्यांनी इकडेही केलं. कोण सुषमा अंधारे मी ओळखत नाही. मी नम्रपणे सांगितलं, ते नसतील कदाचित मला ओळखत, मी ओळखते त्यांना, मी ओळखते. ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि ओळखायला मी काही देवेंद्र फडणवीस आहे का, मी काय RSS भाजपचा पदाधिकारी आहे का मला त्यांनी ओळखावं. मी साधा माणूस आहे. एक महत्त्वाचं तुम्ही म्हणता तुमचा मैत्रीचा हात पुढे, पण त्यांनी पण एक तुम्हाला इक्वेशन दिलं होतं फॉर्म्युलाचं मैत्रीमध्ये की उद्धव ठाकरे तुम्ही या आणि वंचित आणि उद्धव ठाकरे असे दोघे म्हणूनच सगळ्या जागा लढवू तर 30 ते 35 जागा तुमच्या वाट्याला येतील असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावरती उद्धव ठाकरेंनी काही रिस्पॉन्स नाही केला त्यांचा आरोप. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये
गेली अनेक महिने ही प्रोसेस चालू होती. ही प्रोसेस आत्ताची आहे का? नाही. ही प्रोसेस गेली 1.5-2 वर्ष चालू आहे. ही प्रोसेस ज्या ज्या लोकांना भाजपच्या दडपशाहीची झळ बसली, ज्या ज्या लोकांनी भाजपने स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून संपवण्याचा प्रयत्न केला, मग त्या तृणमूल काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल, इकडे तेजस्वी यादवांचा पक्ष असेल, या सगळ्याच लोकांनी भूमिका ठरवली की एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवूया आणि भाजपच्या विरोधात आपण एक एकीची वज्रमुठ बांधूया. त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हात कुणीतरी एक जण सांगतंय म्हणून 10-12 लोकांचा हात एकदम सोडायचा, हे काही लॉजिकला धरून होऊ शकत नाही. आणि आपण जेव्हा बोलताय तेव्हा आपण फक्त महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये बोलताय, परंतु इंडिया आघाडीची जी उभारणी झाली ती राष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये झालेली आहे. कृपया याचा सुद्धा विचार व्हावा, हे आम्ही अत्यंत नम्रतेने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक महत्त्वाचं म्हणजे ते ज्यावेळी महाविकास आघाडीत यायचे जेव्हा बोलणी चालली होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जालन्याची जागा ही तुम्ही कॉमन सोडा. म्हणजे महाविकास आघाडीला त्यांनी सांगितलं होतं की जालन्याची जागा ही कॉमन सोडा आणि जरांगे पाटीलांना आपण तिथून उमेदवारी द्यायचा विचार करू. एक हा मुद्दा होता. दुसरीकडे त्यांचं असं चाललं होतं की इकडे ओबीसींसोबत प्रकाश शेंडगे वगैरे या सगळ्यांच्या त्यांच्या भेटीगाठी चालल्या होत्या आणि एक नवीन सोशल इक्वेशन डिझाईन करायचा प्रयत्न चालला होता. एक्झॅक्टली. सो ते नक्की कशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी फंक्शन होईल आणि महाविकास आघाडी या सगळ्यावरती कन्व्हिन्स का नव्हती? मग एक मुद्दा क्रमांक 1, जेव्हा महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंगची बैठक होते किंवा महायुती कुठल्याही जो अलायन्स असतो त्या अलायन्समध्ये ज्यावेळेला सीट शेअरिंगची बैठक होते तेव्हा सीट शेअरिंगमध्ये अला तिकीट द्यायचं की बला द्यायचं की कला द्यायचं याच्यावर चर्चा होत नाही. अच्या जागा किती, बच्या जागा किती, कच्या जागा किती याच्यावर चर्चा. जर जरांगे यांना उमेदवारी द्यायची आहे असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय तर त्यांनी बिनधास्त द्यावी ना. जरांगेंना उमेदवारी द्यायला कोणी विरोध केलाय का? मुद्दा समजून घ्या. बुद्धिभेद का केला जातोय? हा भ्रम का तयार केला जातोय? उलट जरांगे यांना जरांगेंवरती जेव्हा SITची भाषा केली त्यावेळेला ठाण्याच्या जाहीर सभेमध्ये मी देवेंद्रजींना प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे जरांगेंच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरावे असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असेल तर ज्या 5 जागा प्रकाश आंबेडकरांना मिळतील त्या 5 पैकी एका जागेवरती जरांगे उभे राहतील. किंबहुना आपण जरांगेंना तरी का गृहीत धरावं? आपण का गृहीत धरावं जरांगेंना की जरांगे इतके हातबल आहेत, इतके दुबळे आहेत की ते कोणाकडून तरी जागा मागून घेतील? कदाचित जरांगेंमध्ये स्वतःमध्ये इतकी ताकद आहे की ते स्वयंभू पद्धतीने स्वतःची जागा निर्माण करतील आणि इतरांना जागा देतील. कदाचित तेच प्रकाश आंबेडकरांना ऑफर करतील. होने को तो कुछ भी हो सकता है ना. जर प्रकाश आंबेडकर त्यांना ऑफर करत आहेत तर कदाचित जरांगे सुद्धा 22 वर्षा प्रकाश आंबेडकरांना ऑफर करतील. पण एक प्लीज, म्हणजे मी कायद्याची खोच म्हणून सांगते, याला कृपया याचा अदरवाईज घेऊ नका. फार नम्रतेने, फार शांतपणे राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून सांगायचा प्रयत्न करते. प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय आहे की जरांगेंनी मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा लढावा पण OBCच्या आरक्षणाला हात लावू नये. एक पण जरांगे असं म्हणतायत की आम्हाला आरक्षण पाहिजे पण ते OBCतूनच पाहिजे. जरांगे म्हणतात OBCतूनच आरक्षण पाहिजे, प्रकाश आंबेडकर म्हणतात OBCच्या आरक्षणाला हात नाही लावायचा. असे जरांगे आणि प्रकाश आंबेडकर जे 2 वेगवेगळे पोल आहेत ते एकत्र कसे काय बसू शकतात? म्हणजे मला कळलं नाही गोड बंगाल. प्लीज, म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही मला समजावून सांगा. मला असं वाटतं यामागे ड्रायव्हिंग फोर्स आहे. मग no, I'm not blaming to anyone that someone is behind the curtain. No. कारण असं म्हणणं म्हणजे मी जरांगेंच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं असेल. मला कुणाच्याही प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही आहे. मला एवढं नक्की म्हणायचं आहे की फक्त आणि फक्त हटवादी भूमिकेमुळे समूहाचं नुकसान होता कामा नये. कारण आत्ता एक अशी परिस्थिती निर्माण झाली होती की अनेक दिवसानंतर आंबेडकरी चळवळीचा एखादा चेहरा पार्लमेंटमध्ये जाण्याची एक संधी निर्माण झाली होती. मी आपल्याला अजून एक सांगते, जसं मी म्हटलं ना की वंचितकडे मी स्वतः ॲप्रोच झाले होते की मला वंचितसोबत यायचं आहे आणि हे बोलणं मी अनेक लोकांकडे केलं होतं. मी वरळीतल्या कितीतरी वंचितचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलले होते. मी अजून एक गोष्ट आपल्याला सांगते, राहुल प्रधान या माणसाला उमेदवारी मिळावी नांदेडमधून वंचितची आणि तो जर पैशाने दुबळा ठरत असेल तर त्याचे अनेक साक्षीदार माझ्याकडे आहेत. तेव्हा मी असं म्हटलं होतं की राहुलसाठी जर आर्थिक मदत लागत असेल तर मी लहान माणूस आहे, मी गरीब माणूस आहे, परंतु राहुलसारख्या धडपड्यासाठी आम्ही सुद्धा पैसे द्यायला तयार आहोत. 2. तिसरी गोष्ट, जेव्हा अत्यंत गलिच्छ पातळीला जाऊन
अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वंचितचा IT सेल मला ट्रोल करत होता, त्यावेळेला मी अंजली मायदेव, कारण ते आंबेडकर आडनाव लावत नाहीत, त्यांना मी 3 वेळा मेल केलेले आहेत आणि एकदा फोन केलेला आहे की आपण आमच्या आईच्या ठिकाणी आहात, एका मुलीला इतक्या घाणेरड्या पद्धतीने ट्रोल केलं जाते, तर आपण याच्यावर काही बोलाल का? त्या बोलल्या नाही. मी याच्याही पुढे जाऊन अजून आपल्याला हे सांगितलं पाहिजे की एवढं सगळं झाल्यावर, एवढं ट्रोलिंग झालं, सगळं झालं, 2019ला पण निसर्गावर एक बैठक झाली, राष्ट्रवादीचे नेते जयंतरावजी पाटील यांच्यासमवेत सगळ्या बैठका झाल्या, तेव्हाही 4 जागांचा प्रस्ताव होता, तेव्हाही ते नाकारलं गेलं, सगळं झालं. एवढं होऊनसुद्धा जेव्हा सोलापूर आणि अकोला या 2 ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी अर्ज भरला आणि मला सोलापूरच्या जागेसाठी विशेषतः सुशीलकुमार शिंदे साहेबांकडून निरोप आला की तुमची सभा हवी आहे आम्हाला सोलापूरमध्ये, कारण मी महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत होते. मी अकोल्याला प्रचारसभा दिली नाही, मी सोलापूरला सुद्धा प्रचारसभा दिली नाही, कारण माझा इनर कॉन्शियस मला सांगत होता की बाकी काहीही असो, परंतु आंबेडकरी चळवळीचा जर कोणीतरी एकजण लढत असेल तर आपण त्यांच्यासाठी आपल्या परीनं जसं जमेल तसं सहाय्यभूत भूमिका असली पाहिजे. आणि त्यामुळे मीच काय, आज मनोज संसारे हयात नाहीत, मी असेल, मनोज संसारे असतील, गवई असतील, खोब्रागडे असतील, कुणीही त्या तिथे सोलापूरमध्ये एकानेही विरोधात प्रचारसभा दिली नाही. हे कशापोटी? हे प्रकाश आंबेडकरांच्या प्रेमापोटी ना. कशासाठी? तर प्रकाश आंबेडकरांसारखं एक नाव संसदेमध्ये गेलं पाहिजे म्हणून ना. आम्हाला वाटतं की त्यांनी संसदेत गेलं पाहिजे. इव्हन मला चांगलं आठवतं की 2019ला मी असं म्हटलं होतं की माझं नाव दुर्दैवाने सोलापूरच्या मतदार यादीत नाही आहे. लोकमतचं काम करायचे तेव्हा दत्ता थोरे नावाचे पत्रकार, त्या दत्ता थोरेंना म्हटलं होतं की अरे दत्ता भाऊ, माझं जर नाव सोलापूरच्या यादीत असतं ना तर मी कब्बशी मारली असती रे. हे इमोशनल होऊन म्हणणारी मी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल आमच्या मनात कुबुद्धी नाही, त्यांच्याबद्दल कायम सहकार्य भावना आहे. परंतु आत्ता जे भूमिका ते घेऊ पाहत आहेत त्या भूमिकेने निश्चितपणे संविधान विरोधी लोकांचं जास्त फावत आहे, त्यांचा फायदा होणारी भूमिका आहे. आणि भाजपचा फायदा कसा होतो तर त्याचा आम्ही एवढंच सांगू शकू, जेव्हा जागा पडलेल्या जागांचं विश्लेषण होतं ना तेव्हा त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच पडलेल्या जागांचं विश्लेषण होतं. भाजपच्या जागा पडल्यात असं आपण कधी ऐकले का? बरं, माझं साधं म्हणणं आहे, चला सोडून द्या. काँग्रेस वाईट आहे का? सोडली. राष्ट्रवादी वाईट आहे का? सोडली. सेना वाईट आहे का? सोडली. सगळे सोडून देऊ, सगळे वाईट आहेत. आम्ही आलो नसतो मग कुठेच इकडे. बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, दलित पॅन्थर, काय कवाडे गट, खोब्रागडे गट, गवई गट, अगदी सन्माननीय आनंदराजे आंबेडकर, भीमराव आंबेडकर, हे किती माणसं आहेत सगळे. ह्या सगळ्या लोकांना सोबत घ्यावं आणि त्यांनी नेतृत्व करावं असं आठवले साहेबसुद्धा बोलले होते. 2019ला पब्लिक डोमेनमध्ये स्टेटमेंट आहेत. आठवले साहेब स्वतः म्हणाले की आम्ही सगळे एकत्र यायला तयार आहोत, नेतृत्व त्यांनी करावं. अगदी याच भूमिकेतनं कवाडे साहेबही म्हणाले होते. आता बघा, कवाडे साहेबांना तर एकही जागा नाही आहे. शिंदे, बरं झालं आठवलं, कवाडे साहेबांना शिंदे गटाकडून एक तरी जागा आहे का? नाही. आठवले साहेबांना जागा आहे का? नाही. महादेव जानकरांची किती मतं आहेत आज महाराष्ट्रामध्ये? महादेव जानकरांना एक जागा मिळण्याची मारामार, आत्ता कदाचित ते देतील, प्रोसेसमध्ये आहे. राजू शेट्टी सलग 2-3 वेळचा खासदार माणूस, त्यांचा माणूस आमदार होता, मंत्री होता. राजू शेट्टींना जागा मिळते का? नाही. बच्चू कडू 2 आमदार होते, बच्चू कडू स्वतः मंत्री होते, जागा मिळते का? नाही. बच्चू कडूंची एवढी छोटीशी मागणी, राणांना तिकीट देऊ नका, मान्य केली का त्यांनी? नाही केली. अहो, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने 5 जागांचा प्रस्ताव हा सन्मानजनक प्रस्ताव नाही का वाटत? मला असं वाटतं आम्ही पुन्हा एकदा, आमची भाषा अत्यंत नम्रतेची आहे, कारण हिंसेला उत्तर प्रेम या न्यायाने काम करणारी आम्ही माणसं आहोत. आणि मी वारंवार सांगते, आज तक मुंबई तकच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा एक हंबल्ड अपील करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने जे संविधान निर्माण केले, जे संविधान धोक्यात आहे आणि 1 नेशन 1 इलेक्शन असं म्हणत भाजपा जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी मोडून काढत पाहत आहे, ती पार्लमेंटरी डेमोक्रेसी वाचवण्यासाठी म्हणून यावे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.
तर आताच्या घडीला प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतचे टॉक्स नक्की कुठपर्यंत जातील ह्या चर्चा आता खरंच महाविकास आघाडीसोबत होणार आहेत की नाही होणार आहेत येणाऱ्या काळात हे माहीत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे हटवादी भूमिका घेऊन समूहाचं नुकसान होणार नाही असं कोणतंही पद्धतीचं कृत्य हे तुमच्याकडून अपेक्षित नाही असं साधारण सुषमा अंधारे यांचं मत आहे. पण अर्थात खंजीर कुणी खूप असला हे सुद्धा येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये त्या सगळ्याचं उत्तर मिळालंच. कॅमेरा पर्सन गोपालसोबत मी ओमकार, मुंबई तक, पुणे.